तर मित्रांनो, हा क्वेश्चन पेपर आहे तलाठीचा 8 सप्टेंबरचा पेपर आहे आणि शिफ्ट आहे सेकंड शिफ्ट. ओके, या ठिकाणी आपण मॅथचा पार्ट बघणार आहोत. ओके, तर पहिला क्वेश्चन बघा. मालिका पूर्ण करायची आपल्याला. बघा 17 आणि 21 मध्ये कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. ओके, त्याने 21 आणि 29 मध्ये कितीचा फरक आहे? 8चा फरक आहे. 29 आणि 41 मध्ये 12चा फरक आहे. 41 आणि 27 मध्ये 41 आणि 57 मध्ये कितीचा फरक आहे? 16चा फरक आहे. हा फरक बघा, 4च्या पाड्याचा फरक आहे हा. 4, 8, 12, 16. त्यामुळे या ठिकाणी काय कोणती संख्या यायला पाहिजे? 20. 4च्या पाड्यातली. ओके, तर 20 या ठिकाणी जर तुम्ही ॲड केलं 27 मध्ये, किती आन्सर येईल तुमचं? 77. ओके, म्हणून हा तुमचं सेकंड ऑप्शन बरोबर राहील. तर नेक्स्ट बघा काय म्हणते. एने 20% नफ्याने बीला सायकल विकली म्हणत आहे. ओके, एने 20% नफ्याने म्हणजे ए आपण 100 पकडू. ओके, त्यानंतर बीला किती? 20% नफ्याने म्हणजे ही झाली किंमत 120 बीपर्यंत. ओके, त्यानंतर काय म्हणते बीने सीला 25% नफ्याने विकली. ओके, बीने सीला. आता बघा याचे 50% किती होतील? 60. ओके, 50% 60 होतील ना, आणि 25% 60च्या अर्धे म्हणजे 30. ओके, म्हणजे 25% किती होतील? 120चे हे होतील 30 होतील, तर ते 30 प्लस होतील याच्यात. ओके, प्लस 30 होतील म्हणजे 150ला कोणी विकले? बीने सीला. ओके, बघा हे 20% आहे, त्यानंतर इथं 25%. ओके, 120ची 25% काढला आपण 30 ह्याच्यात मिळवला म्हणजे 150. ओके, आता ते सीला किती पडली? 150%ला पडली. ओके, आता बघा सीने किती रक्कम दिली आहे? 1,500. म्हणजे 150 म्हणजे किती आहे? 1,500 आहे. तर काय विचारलं एने त्याच्यासाठी किती रक्कम दिली? ओके, म्हणजे आणि ए म्हणजे किती आहे? हा ए किती आहे? 100 आहे ना, तर 150 म्हणजे किती आहे? 1,500 आहे, तर 100 म्हणजे किती होईल? 1000. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणते. गटात न बसणारा पर्याय ओळखा म्हणत आहे. ओके, बघा जी, के आणि एन. ओके, यामध्ये बघा जी आणि के मध्ये कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. आणि के आणि एन मध्ये कितीचा फरक आहे? 3चा फरक आहे. ओके, तर बघा यामध्ये पण सेम हाच लॉजिक आहे, याच्यात पण हाच लॉजिक आहे, आणि याच्यात पण हाच लॉजिक मिळेल तुम्हाला. पण यामध्ये कसं आहे, डी, जी आणि जे यामध्ये +3चा फरक येत आहे, आणि यामध्ये +3चाच फरक येत आहे. त्यामुळे जो गटात न बसणारा कोणता पर्याय असेल? तुमचा चौथा पर्याय असेल. ओके, आता नेक्स्ट बघा हा सिलॉजिझमचा क्वेश्चन आहे. बघा पहिला विधान वाचा. काही धातू काय म्हणताय? प्लास्टिक आहेत. ओके, काही धातू काय आहेत? प्लास्टिक आहेत. ओके, प्लास्टिक. देन बघा काही प्लास्टिक लाकूड आहेत. काही प्लास्टिक काय आहेत तुमचे? लाकूड आहेत. ओके, आता निष्कर्ष वाचा. काय म्हणताय? एकही लाकूड प्लास्टिक नाही म्हणताय. ओके, हा जो लाकडाचा पार्ट आहे, एकही लाकूड प्लास्टिक नाही म्हणताय, पण हा एवढा जो पार्ट आहे काय प्लास्टिकचा आहे ना, त्यामुळे पहिला जो निष्कर्ष राहील हा चुकेल. ओके, पहिले चुकलं. दुसरं बघा काही प्लास्टिक धातू असू शकत नाही. ओके, काही जे प्लास्टिक आहेत बघा या ठिकाणी, काही जे प्लास्टिक आहे ते धातू असू शकत नाही म्हणताय. धातू कारण हा जो पार्ट गेला आहे तो लाकडासाठी गेलेला आहे ना प्लास्टिकचा, त्यामुळे हा जो आहे दुसरा जो निष्कर्ष तो तुमचा सत्य राहील. ओके, म्हणून तुमचा ऑप्शन 2 या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. ओके, नेक्स्ट बघा या ठिकाणी काय म्हणतात? मालिकेतील प्रश्नचिन्हाची जागा कोणता पर्याय घेईल म्हणताय. ओके, आता बघा 144 आणि 509 यामध्ये कितीचा फरक आहे? 35चा फरक आहे. ओके, देन बघा -35. ओके, देन यामध्ये बघा 509 आणि 474 यामध्ये पण कितीचा आहे? -35चा फरक आहे. ओके, देन 174 आणि 439 यामध्ये पण -35चा फरक आहे.
हा फरक वाढत चाललेला आहे. ओके, म्हणजे 35चा सगळ्या ठिकाणी फरक आहे. तर बघा 439 मधून जर तुम्ही 35 मायनस केले, 439 मधून जर 35 मायनस केले तर तुम्हाला किती मिळेल? 404 मिळेल. पर्याय क्रमांक 3 तुमचा बरोबर राहील. ओके, नेक्स्ट बघा, हा तुम्हाला सोडवायचा आहे. 15 - 5 × 3 + 4. ओके, आता पहिले गुणाकार सोडून टाका. किती होईल? 5 × 3 = 15. 5 × 3 = 15. या ठिकाणी 16 आहे. ओके, 5 × 3 = 15. 16 आणि 4 बरोबर. आता 16 मधून 15 गेले, किती राहिले? 1 राहिला. आणि हा +4 म्हणजे किती येईल तुमचा आन्सर? 5. पर्याय क्रमांक 4 हा तुमचा बरोबर राहील. हा पण सिलोजिझमचा क्वेश्चन आहे. काय म्हणतं? काही ऑडी फेरारी आहेत म्हणताय. ओके, काही ज्या ऑडी आहेत, ऑडी या काय आहेत? फेरारी आहेत. ओके, फेरारी. त्यानंतर बघा, काही ऑडी लॅम्बोर्गिनी आहेत म्हणताय. काही जे ऑडी आहेत या ऑडी लॅम्बोर्गिनी आहेत. ओके, आता बघा निष्कर्ष वाचा. सर्व फेरारी लॅम्बोर्गिनी आहेत. सर्व ज्या फेरारी आहेत, सर्व फेरारी लॅम्बोर्गिनी आहेत का? नाही, कारण याचा जो पार्ट आहे हा ऑडीसाठी गेला आहे, त्यामुळे सर्व फेरारी लॅम्बोर्गिनी असू शकत नाही. त्यामुळे हा जो पहिला निष्कर्ष राहील हा काय राहील? चुकीचा राहील. ओके, देन बघा, काही फेरारी ऑडी असू शकत नाही म्हणतात. आता या फेराऱ्या ज्या आहेत, काही फेराऱ्या काय ऑडी असू शकत नाही म्हणते. काय म्हणताय? काही फेराऱ्या ऑडी असू शकत नाही म्हणताय. बरोबर आहे, कारण काही जर ऑडी असतील फेराऱ्याचा पार्ट, तर काही फेराऱ्याचा पार्ट जो असेल तो दुसरा असेल ना. म्हणून या ठिकाणी बघा, काही फेराऱ्या ऑडी असू शकत नाही. हा जो पार्ट आहे ऑडीसाठी असेल का? नाही. म्हणून हा जो निष्कर्ष आहे दुसरा हा तुमचं बरोबर आहे. पहिलं चूक आहे. ओके, दुसरं बरोबर आहे. म्हणून तुमचं जे ऑप्शन राहील सेकंड, फक्त निष्कर्ष 2 सत्य आहे हेच राहील. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणतं. एक पोलीस 200 मीटर अंतरावरून एका चोराला पाहतो म्हणते आणि त्याचा पाठलाग सुरू करतो म्हणते. पाठलाग सुरू केल्यानंतर चोरही पडू लागतोय. ओके, जर चोराचा वेग 10 किलोमीटर आहे आणि पोलिसाचा 12 किलोमीटर/h आहे, तर चोर पकडला जाण्यापूर्वी किती अंतर धावला असेल? ओके, तर बघा या ठिकाणी जर हे दोन्हीही एकाच दिशेने जात आहेत, म्हणून आपण काय करणार, या दोघांचाही अंतर जो किलोमीटरची स्पीड आहे हे काय करणार? मायनस करणार. ओके, म्हणजेच 12 मधून 10 मायनस केले, किती राहिले? 2 किलोमीटर/h. ओके, आता बघा हे झाली या 200 मीटरच्या आधीची स्पीड. ओके, आता बघा हे जर काढलं आपण 200 मीटर भागीला 2 किलोमीटर/h. ओके, 2 किलोमीटर/h म्हणजे 2000 घेतो या ठिकाणी. ओके, आता बघा हा झाला तुमचा डिस्टन्स आणि हा झाला तुमचा स्पीड. तुम्हाला काय मिळेल? टाईम मिळेल ना. ओके, तर टाईम किती मिळेल बघा. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, म्हणजेच 2/20 म्हणजेच 1/10. या 1/10 मध्ये काय होईल? तो जो पोलीस आहे चोराला पकडेल. ओके, या स्पीडनं 1/10च्या स्पीडनं पोलीस काय करेल? चोराला पकडेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणताय. एक पोलिस 200 मीटर अंतरावरून एका चोराला पाहतो. पोलिसांनी पाठलाग सुरू केल्यावर चोरही पडू लागतो म्हणताय आणि चोराचा वेग 10 किलोमीटर/h आणि पोलिसाचा वेग 12 किलोमीटर/h आहे. तर चोर पकडल्या जाण्यापूर्वी किती अंतर धावला? म्हणजे तो चोर जो आहे, चोर हा किती अंतर धावला असं विचारलं गेले आहे. तर हा डिस्टन्स आहे 200 मीटर. इथं आहे चोर आणि इथं आहे पोलीस. ओके, पोलीस आहे. तर बघा आपल्याला आधी काय काढावं लागेल? टाईम काढावं लागेल. ओके, म्हणजे तो किती टाईममध्ये चोराला पकडतो पोलीस. ओके, तर बघा 200 मीटर आपण काय करू, आपण या दोघांची स्पीडची वजाबाकी करू, कारण हे दोन्ही एकाच दिशेने जात आहेत म्हणून त्यांच्या स्पीडची काय होईल? वजाबाकी होईल. ओके, तर बघा 10 आणि 12 किती आहे? 12 मधून 10 गेले 2 किलोमीटर. ओके, 2 किलोमीटर म्हणजेच 2000 मीटर. ओके, आता बघा आपल्याला टाईम किती भेटला आहे पहा. हा आहे डिस्टन्स आणि हा आहे स्पीड. आपल्याला काय भेटेल?
टाईम भेटेल. ओके, तर बघा 2 शून्य 2 शून्य कटले, इथे काय राहिलं 2/20 म्हणजे 1/10. 1/10 आपल्याला टाईम लागेल इतका. ओके, तर बघा आता बघा 60 मिनिट, 10 म्हणजे 60 मिनिट, 1 तास आहे ना. तर 1 म्हणजे किती होईल, 1 म्हणजे होईल 6 मिनिट, म्हणजे 6 मिनिटामध्ये काय होईल, तो चोर पकडला जाईल. ओके, तर बघा आता काय म्हणताय, आता बघा चोर इथून पळत सुटला. ओके, या ठिकाणून चोर पळत सुटला आणि इथपर्यंत पोहोचला, म्हणजे त्याला किती 6 मिनिटे लागली. ओके, 6 मिनिटे. तर बघा 10 किलोमीटर, चोराची स्पीड किती आहे, 10 किलोमीटर पर आवर आहे ना, 60 मिनिटात. तर 6 मिनिटात किती किलोमीटर जाईल, 1 किलोमीटर जाईल ना. 1 हा तुमचा आन्सर राहील. ओके, पहिला ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी टिक करावं लागेल. नेक्स्ट बघा काय म्हणतं, अक्षरमालिकेतील सर्वात डावीकडील स्वर आणि सर्वात उजवीकडील स्वर यांच्या दरम्यान किती अक्षर आहेत म्हणताय. ओके, सर्वात डावीकडील कोणता झाला, हा ई झाला. ओके, आणि उजवीकडील स्वर कोणता झाला, हा यू झाला. याच्या मधात किती अक्षरे आहेत म्हणताय. ओके, तर बघा या ठिकाणी 11 अक्षरे तुम्हाला मधामध्ये भेटून जातील. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणताय, वर्गातील सर्व मुलांनी मिळवलेले सरासरी गुण हे वर्गातील सर्व मुलींनी 20 मुलींनी, ओके, 30 मुलांनी मिळवलेले गुण हे 20 मुलींनी मिळवलेल्या सरासरी गुणापेक्षा कितीने कमी आहे म्हणते, 5ने कमी आहे म्हणते. ओके, तर बघा हे झाले मुले. ओके, आणि या झाल्या मुली. ओके, आता बघा कमी कोण आहे, कमी आहे मुले. ओके, मुली पॉझिटिव्ह राहतील. ओके, आता बघा काय म्हणतात, मुलांनी मिळवलेले सरासरी गुण हे 20 मुलींनी मिळवलेल्या सरासरी गुणापेक्षा 5ने कमी आहे, म्हणजे मुलांची जे सरासरी आहे ते 5ने कमी आहे. ओके, नंतर काय म्हणतात, जर संपूर्ण वर्गाचे सरासरी गुण किती असतील म्हणते 25. संपूर्ण वर्गाचे सरासरी गुण किती आहे, 25 आहे. तर त्यांच्या सरासरी गुणांशी होणारे गुणोत्तर काढायचे आहे आपल्याला, मुलांचे मुलींशी. ओके, बघा आता 30 कोण आहेत, मुले आहेत, आणि 20 कोण आहेत, मुली आहेत. ओके, यांचा जर रेशो पकडला तर किती होत आहे, 3:2. ओके, तर जो फरक जो असतो, फरक कितीचा आहे, 5चा फरक. हा 5चा फरक तुम्हाला या रेशोमध्ये डिवाईड करायचा आहे. ओके, 5चा फरक या रेशोमध्ये तुम्हाला डिवाईड करायचा आहे, म्हणजे तो किती होईल, 3:2 होईल ना. ओके, तर 3:2 म्हणजे हा 3 झालं इथं, आणि हा 2 होईल. ओके, तर बघा ह्याच्यामध्ये हा मायनस असल्यामुळे आपण या ठिकाणी मायनस करणार, किती आला 23. आणि या ठिकाणी बघा हा पॉझिटिव्ह असल्यामुळे आपण या ठिकाणी हा 25 आणि 3 किती होईल, 28 होईल. म्हणजे हा जो रेशो आहे तुमचा 23 आणि 28चा या दोघांमध्ये राहील. ओके, म्हणून बघा पहिला ऑप्शन तुमचं काय राहील, करेक्ट राहील. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणता, उजव्या टोकापासून तिसरे अक्षर आणि डाव्या टोकापासून तिसरे अक्षर यांच्या दरम्यान किती आहे म्हणताय. ओके, म्हणजे हा बी आणि या ठिकाणी जी यांच्या मधात किती अक्षरे आहे म्हणतायत. ओके, तर या ठिकाणी किती येतील, 16 अक्षरे येतील. ओके, तिसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. नेक्स्ट बघा काय म्हणते, सुक्या मेव्याने भरलेल्या एका डब्याचे वजन किती आहे, 12 kg 650 ग्रॅम. ओके, तर सुक्या मेव्याचे वजन 6, हा इकडे डब्याचे वजन आहे टोटल, आणि इकडे या सुक्या मेव्याचे वजन किती आहे, 6 kg 300 ग्रॅम असल्यास रिकाम्या डब्यामधील वजन शोधा म्हणताय. ओके, तर बघा या ठिकाणी काय करू आपण, जे टोटल पूर्ण डबा जो आहे 650 ग्रॅमचा, यामधून आपण सुका मेवा आपण काढल्यास आपल्याला काय मिळेल, डब्याचे वजन भेटेल. ओके, तर बघा किती 6350, आपण हे मायनस करणार या ठिकाणी. ओके, 0 0 3 आणि हे किती राहिले 6, म्हणजे 6300 ग्रॅम कशाचे, रिकाम्या डब्याचे वजन राहील. ओके, चौथा ऑप्शन या ठिकाणी बरोबर. आपल्याला हे सॉल्व करायचं आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हा क्वेश्चन इथं विचारलेला आहे. तर बघा आधी हे सर्व मांडून घ्या.
10, 3, 64, 8 आणि 1. ओके. तर बघा आर म्हणजे काय, आर म्हणजे गुणाकार आहे, गुणाकार ठेवा. क्यू म्हणजे काय, क्यू म्हणजे मायनस आहे, क्यू म्हणजे मायनस. ओके. देन यस म्हणजे काय, यस म्हणजे भागाकार आहे. ओके. आणि काय राहिलं, पी म्हणजे काय आहे, तर पी म्हणजे आहे बेरीज. ओके. आता बघा पहिले भागाकार सॉल्व करा. 8 64 म्हणजे 8 8 64. ओके. मायनस इथं बघा 3 10 30. ओके. आणि इकडे राहिला +1. ओके. -8 +1 म्हणजे किती होतील, -7. ओके. आणि किती राहिले आता इथं, 30मधून 7 गेले 23. ओके. हा 23 हा तुमचा आन्सर राहील. ओके. तिसरा ऑप्शन. नेक्स्ट बघा काय म्हणतं, गटात न बसणारा पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे. तर बघा पहिलं बघा काय, N, I, D आणि Y. ओके. आता बघा या ठिकाणी जर बघितलं तर हा -5चा संबंध आहे. या ठिकाणी पण बघितलं तरी -5 आणि या ठिकाणी पण बघितलं D -5Y. ओके. तर बघा हा जो लॉजिक आहे -5चा हा या तिन्ही ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसेल. पण या ऑप्शनमध्ये जर बघितलं WROJ या ठिकाणी -5चा रिलेशन आहे, या ठिकाणी कितीचं आहे -3चं रिलेशन आहे आणि या ठिकाणी -5चं रिलेशन आहे. ओके. या ठिकाणी -3 आल्यामुळे आपण हा जो आहे तिसरा ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करणार. ओके. नेक्स्ट बघा काय म्हणतं या ठिकाणी, 800 किलोमीटरच्या एका प्रवासासाठी एक ट्रक 50 km/h या वेगाने सुरुवातीचे 300 किलोमीटर अंतर कापतो म्हणताय आणि नंतर त्याने म्हणजे बघा या ठिकाणी टोटल 800 आहे, तर हा जो आहे 300 किमी हा कितीने कापत आहे, हा 50ने. ओके. 50च्या स्पीडने. तर बघा नंतर किती राहिलं आहे तुमचं 500. 500चा हा कितीने चालेल, म्हणजे यांची ॲव्हरेज स्पीड किती राहील 500 डिस्टन्स कापायसाठी, जेणेकरून किती टोटल जे सरासरी वेग आहे ते किती राहील 60 km/h. ओके. हा असा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. ओके. आधी आपण काय करू, प्रवासाचे तास काढू. ओके. आता बघा 800 किलोमीटर किती पाहिजे आपल्याला, 60 किलोमीटर आपला सरासरी वेग पाहिजे. ओके. 60 किलोमीटर. तर बघा आपल्याला टोटल टाईम किती लागेल, टोटल टाईम लागेल 40/3. 40/3 टाईम लागेल टोटल. ओके. आणि हा 300 मीटर कापण्यासाठी 50 km/h ने चालून आपल्याला किती तास लागतील, तर हे 5 6 30. ओके. म्हणजे 6 तास तुम्हाला या ठिकाणी लागतील. ओके. 300 मीटरसाठी 6 तास लागतात तुम्हाला आणि टोटल 800साठी किती तास लागत आहेत, 40/3 तास लागत आहेत. ओके. आता बघा हे 800वाले जे तास आहेत या तासामधून जर तुम्ही 300वाले तास जर मायनस केले तर तुम्हाला कोणते तास मिळतील, 500वाले तास मिळतील ना, बरोबर आहे. तर बघा 3 6 18 आणि 18 - 40 म्हणजे किती राहिले, 22 राहिले ना, 22/3. ओके. म्हणजे हा काय केलं, याच्यात गुणाकार केलं मी, 3 6 18, 3 6 18 आणि 18 आल्यानंतर 18 40मधून 18 मायनस केले, 22/3 आला. हा मिळाला तुम्हाला टाईम. कोणता टाईम, या 500 मीटरवाला टाईम. ओके. तर बघा डिस्टन्स अपॉन टाईम काय मिळेल तुम्हाला, स्पीड मिळेल ना. तर बघा डिस्टन्स किती आहे तुमच्याकडे, 500 आहे आणि टाईम किती आहे, 22/3 आहे. ओके. तर हा तुम्ही सॉल्व केले तर काय होईल, हा 3 वर जाईल ना. ओके. 500 × 3 अपॉन किती होईल, 22 होईल ना. जर 22ला काढतो मी 500 सोबत म्हणजे इथे राहिले 11 आणि हे किती झाले 250. ओके. 250 × 3 म्हणजेच 750/11. हा तुमचं काय राहील, ॲव्हरेज स्पीड राहील km/h. ओके.
बघा चौथा ऑप्शन तुमचं या ठिकाणी बरोबर राहील. तर नेक्स्ट बघा काय म्हणताय, सुमितने स्कूटरने किती 10 किलोमीटर 120, पायी 1 किलोमीटर 970 आणि बसने 15 किलोमीटर 850. तर सुमितने एकूण किती अंतर प्रवास केला म्हणताय. ओके बघा 10 किलोमीटर 120, मग 1 किलोमीटर 970 आणि देन किती 15 किलोमीटर 850. यांची तुम्हाला बेरीज करायची आहे फक्त. बघा 0, 7, 2, 9 आणि 5, 4. ओके आता बघा या ठिकाणी काय म्हणताय 40 आले आहे. या ठिकाणी 40 बघा कोणत्या ऑप्शनमध्ये येत आहे, तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे. दुसऱ्या कोणत्याही ऑप्शनमध्ये 40 नाही. म्हणून जास्त टाईम वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी तिसरा ऑप्शन क्लिक करा, सामोर जा. ओके नेक्स्ट बघा या ठिकाणी काय म्हणतं, वेगळी असलेली जोडी तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. बघा या ठिकाणी कोणतं रिलेशन असेल ते तुम्हाला बघायचे आहे. सिंह काय करते, हरणीला खाते. ओके मांजर काय करतो, उंदराला खातो. ओके आणि हा शिक्रा जो असतो, शिक्रा काय असतं, एक गरुडासारखा पक्षी असतं, गरुडासारखं. ओके तो काय करतं, खारला खात असतं. पण या ठिकाणी बघा गाय जी आहे, गाय कोंबडीला खातं का, नाही खात. म्हणून जो तिसरा ऑप्शन राहील तुमचा बरोबर राहील. ओके नेक्स्ट बघा वेगळी अक्षर जोडी तुम्हाला ओळखायची आहे. ओके बघा HJKM. ओके आता बघा या ठिकाणी जर बघितलं तर कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे. ओके +2. देन या ठिकाणी जर बघितलं तर +1चा फरक आहे. ओके 1 मिनिट, +1चा फरक आहे. आणि या ठिकाणी पण कितीचा आहे, +2चा फरक आहे. हा जो लॉजिक आहे, हा लॉजिक तुम्हाला या तिन्ही ऑप्शनमध्ये मिळेल. पण या ऑप्शनमध्ये काय होत आहे, LNOP. या ठिकाणी तर 2चा फरक आहे, पण या ठिकाणी फक्त 1चा फरक आहे आणि इथं पण 1चा फरक आहे. ओके म्हणून हा जो राहील हा तुमचा वेगळी जोडी राहील. ओके तिसरे ऑप्शन तुमची करेक्ट राहील. काय म्हणताय, PQ हे दोघे मिळून एक टाकी 5 तासात भरतात. ओके आणि P हा स्वतंत्रपणे तेवढेच पाणी 6 तासात भरतो. ओके बघा तर Q हा स्वतंत्रपणे किती तासात तेवढेच पाणी भरेल, हे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. PQ किती तासात भरत आहे, 5 तासात. ओके देन P 6 तासात. बघा या PQमधून जर आपण P जर मायनस केलं तर आपल्याला Q मिळेल ना. हा बघा प्रश्न तोच विचारला आहे की Q तेवढेच पाणी किती तासात भरेल म्हणताय. ओके बघा यांचं LCM काढा, किती येईल, 30 येईल. 6, 5, 30 आणि 5, 6, 30. ओके ही झाली इफिशियन्सी. आपल्याला इफिशियन्सी मायनस करायची आहे. ओके PQमधून आपण P मायनस करणार. आपल्याला कशाची इफिशियन्सी मिळेल, Qची इफिशियन्सी. ओके तर बघा Qची इफिशियन्सी किती राहील, 6मधून 5 जर मायनस केलं तर किती राहील, 1 राहील ना. ओके 1 राहील. आणि टोटल वर्क किती आहे, वर्क म्हणण्यापेक्षा आपण टोटल 30 लिटर पाणी म्हणू. तर 30 लिटर पाणी भरायला याला किती तास लागतील, 30/1 म्हणजेच 30 तास. ओके हा तुमचा आन्सर राहील. तिसरा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेम तसाच क्वेश्चन आहे. अजय आणि विजय मिळून एक सभागृह किती 6 दिवसात रंगवू शकतात म्हणताय. अजय हा एकट्याने 8 दिवसात रंगवू शकतो. ओके तर विजय त्याला किती दिवसात रंगवू शकेल म्हणताय. ओके बघा अजय आणि विजय हे दोघेजण किती दिवसात, 6 दिवसात एक सभागृह रंगवतात. आणि अजय हा किती 8 दिवसात. ओके तर बघा अजय आणि विजयमधून आपण अजयचं जर वर्क मायनस केलं तर आपल्याला कोण भेटेल, विजय भेटेल ना. सेम मागे जसं केलं आपण तसंच करायचं आहे. यांचं LCM काढा, किती येईल, 24, 8, 3, 24 आणि 6, 4, 24. ओके आता बघा अजय आणि विजयची इफिशियन्सी 4. ही यामधून आपल्याला कशाची, अजयची इफिशियन्सी मायनस करायची आहे. किती होईल, 1. ओके 4मधून 3 मायनस केलं 1. म्हणजेच आता जो टोटल वर्क आहे हा 24. ओके
24 टोटल वर्कला आपण इफिशियन्सी 1ने भागून काय काढणार, टोटल दिवस काढणार. किती निघेल, 24 आलं ना. 24/1 म्हणजेच 24. ओके, तिसरा ऑप्शन तुमचं या ठिकाणी करेक्ट असेल. वार्षिक 10% दराने 5,600 वरील 1.5 वर्षासाठी वार्षिक आकारणीनुसार होणारे चक्रवाढ व्याज काढायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी बघा टोटल रक्कम किती आहे तुमच्याकडे, 5,600 आहे. याच्यावरील 10% म्हणजेच एवढी रक्कम 560. 560 ही 10% आहे पहिल्या वर्षी. ओके, हा झाला पहिला वर्ष आणि हा झाला तुमचा दुसरा वर्ष. दुसऱ्या वर्षी बघा किती म्हणत आहे, 10% म्हणजेच 560, पण व्याजावर व्याज लागतो त्यामुळे या व्याजावर पण काय लागेल, 10% व्याज. ओके, 10% किती होईल, 56. ओके, हा झाला टोटल तुमचा दुसऱ्या वर्षीचा. ओके, पण दुसऱ्या वर्षी किती म्हणतात, 1.5 वर्षासाठी काढायचं आपल्याला. म्हणजेच आपण दुसऱ्या वर्षाला काय करणार, हाफ करणार. ओके, हे किती, याचं जर हाफ केलं 560चं किती येईल, 280, आणि या 56चे हाफ केलं तर किती येईल, 28. ओके, टोटल किती झालं हे, 803. म्हणजे दुसऱ्या वर्षी किती येईल तुमचं व्याज, 308. किती, अर्ध्या वर्षाचं. ओके, हे अर्धवार्षिक आहे. ओके, 308 जे आहे हे अर्ध्या वर्षाचं, अर्धा वर्ष. ओके, तर बघा, आणि हे पहिल्या वर्षीचं पूर्ण. तर बघा 1.5 वर्षाचं तुम्हाला इथं, अर्ध्या वर्षाचं तुम्ही इथं ॲड करा, 308. ओके, 868. ओके, 868 तुमचा आन्सर राहील. ओके, किती बघा, पहिला ऑप्शन 868. ओके.